नमस्कार मित्रांनो, निफ्टी गुरुजीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, लास्ट टाइम आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स त्या ठिकाणी डिस्कस केलेल्या होत्या. एक्झॅक्टली निफ्टी आणि बँक निफ्टीने त्याच पद्धतीने काम केलेलं आहे. सो आता उद्या मार्केटमध्ये ट्रेड करत असताना निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्टली काय लेवल्स बनत आहेत, कशा पद्धतीने आपण ट्रेड करायला पाहिजे हे आपण त्या ठिकाणी डिस्कस करूयात. सो लास्ट टाइम जे आपण मार्केट ॲनालिसिस केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या लेवल्स त्या ठिकाणी डिस्कस केलेल्या होत्या. सो एक्झॅक्टली त्या ठिकाणी मार्केट आपल्या लेवलवर काम करून गेलेलं आहे. एकदम 100% ॲक्युरेट असं ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक लोकांचे मला व्हॉट्सॲपला मेसेज आलेत, प्रत्यक्षात काही अनेक ट्रेडर्स मला भेटले, त्यांनी सांगितलं खूप लोकांनी आपल्या मार्केट ॲनालिसिसच्या लेवल्सवर ज्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या त्याच्यावर प्रॉफिट्स त्या ठिकाणी जनरेट केलेलं आहे. होप सो तुम्ही ज्या पण वेळेस प्रॉफिट जनरेट कराल, माझं म्हणणं नेहमी हे असतं की त्याची हवा डोक्यामध्ये गेली नाही पाहिजे. तुम्ही एक स्टेबल माइंडने नेहमी ट्रेड करायला पाहिजे आणि सेटअप्स नसतील तर त्या ठिकाणी फोर्सफुली कधीही एंट्री करायचा प्रयत्न नाही करायचा. ही एक प्रिकॉशन आपण नेहमी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. सो लास्ट टाइम ज्यावेळेस निफ्टी आपण डिस्कस केलेलं होतं, निफ्टीला आपली एक लेवल होती की जिथे क्लोजिंग दिलेली होती निफ्टीने, त्याच्या एक्झॅक्टली वरतीच 22,183च्या वरच्या पॉईंटला एक लेवल होती. मी सांगितलेलं जोपर्यंत ही ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडचा आपण ट्रेड करणार नाही. एक्झॅक्टली ती लेवल ब्रेक झाली. बॅक टू बॅक आपण जेवढे टार्गेट डिस्कस केलेले फर्स्टली ते सगळे टार्गेट हिट करत निफ्टी त्या ठिकाणी फर्स्ट मोमेंटमध्येच निघून गेली. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं सेम एक झोन होता ह्या लेवलला. हा ब्रेक झाल्यानंतर एक प्रॉपर त्या ठिकाणी ब्रेकआउट होता. फर्स्ट टार्गेट देन ट्रेंड लाईनचं एक सेकंड टार्गेट आपण डिस्कस केलं आणि अप्पर साईडच्या काही लेवल होत्या त्या अशा पद्धतीने ऑल टार्गेट्स त्या ठिकाणी बँक निफ्टीने बॅक टू बॅक आपल्याला दिलेले आहेत. सो आता नेक्स्ट उद्याच्याला त्या ठिकाणी आपलं नवीन फायनान्शियल इयर पण त्या ठिकाणी सुरू होतं. सो अकॉर्डिंगली आपण कशा पद्धतीने ट्रेड करायला पाहिजे, काय काय प्रिकॉशन्स त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली फर्स्ट जे आहे आपण त्या ठिकाणी निफ्टीमध्ये समजून घेऊयात मुवमेंट कशा पद्धतीने बनवू शकते. सो जर आपण इथे बघितलं तर निफ्टीची जी क्लोजिंग आहे ही ऑलमोस्ट त्या ठिकाणी 22,343च्या आसपास झाली. ओके, सो ह्या झोनच्या वरती एक्झॅक्टली मी ते बोल्ड लेटर्स मध्ये मुद्दामून मेन्शन केलेलं आहे ट्रॅप झोन म्हणून. ओके, लक्षात घ्या ह्या झोन मध्ये ज्या ज्या वेळेस निफ्टी आलेले त्या ठिकाणी अनेक लोकांना ट्रॅप केलेलं प्रिव्हियसली पण तो एक्सपिरियन्स आहे. मी थोडंसं ज्यावेळेस अनालिसिससाठी थोडं लेवल्सला ट्रॅक करत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथे बरेचसे ट्रेडर आहेत, प्रोफेशनल ट्रेडर असतात, त्यांना त्या ठिकाणी अडचण यायचं काही कारण नाही. पण जे एकदम नवीन आहेत, मोस्ट ऑफ दी जे ट्रेडिंग करणारी लोक असतात वगैरे, ज्यांना प्रॉपर नॉलेज नाही आहेत, असे लोक ज्या सिच्युएशनला त्या ठिकाणी ट्रॅप होऊ शकतात, त्यामुळे मी ते ट्रॅप झोन लिहिलेलं आहे. सो सिंपल वे ट्रेड नेहमी सिंपल असावा ह्या मताचा मी आहे. सो सिंपल वे एक लक्षात घेताल फक्त उद्या ट्रेड करत असताना, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, कॉस्ट टू कॉस्ट ओपन झालं आणि जर अपसाईडला मूव्ह करत असेल तर ऑलमोस्ट 22,410 ते 22,330 ओके 22,330-20 या झोन पर्यंत इन बिटवीन आपण काहीच ट्रेड नाही करणार. ओके, नो ट्रेड राहणार त्या ठिकाणी. ओके, जर कदाचित ह्या लेवलच्या वरती ब्रेकआउट दिला तो फॉल्स असेल तर मार्केट पुन्हा एकदा त्या ठिकाणी खाली येईल आणि जर मार्केटने ह्या लेवलच्या खाली ते ब्रेकआउट जर फॉल्स दिला तर मार्केट परत वर येईल. सो तिथे आपण वेट अँड वॉच करणार. आपल्याला ट्रेड करण्यासाठी फर्स्ट अपसाईड साठी मार्केट जर ह्यूज गॅपअप झालं, ओके, जर मार्केट ह्या लेवलच्या वरती ओपन झालं, प्रॉपर जर ब्रेकआउट असेल आणि मार्केट जर मूव्ह करत असेल तर कमीत कमी आपण 22,525 ह्या लेवल पर्यंतचं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो आपण. त्या लेवलच्या अकॉर्डिंग आपण ट्रेड करणार. किंवा इथे आपण जर बघितलं थोडंसं टार्गेट ह्या लेवलला मिस झालेलं, पण इथे एक प्रिव्हियस रेजिस्टन्स ऑलमोस्ट 22,525 22,515 ह्या झोनच्या लेवलचं टार्गेट आपण तिथे घेऊ शकतो. जर 22,410 22,435 या लेवलच्या वरती मार्केट प्रॉपर ब्रेकडाऊन करून निघालं तर मग ते ब्रेकडाऊन कशा पद्धतीचं असू शकतो, जर मार्केट एकदम बॅक टू बॅक फ्लॅट ओपन झालं, वर निघालं किंवा ह्यूज गॅपअप झाला, प्रॉपर ब्रेकआउट आहे आणि मग वर चाललं तर त्या ठिकाणी आपण अपसाईडचा ट्रेड करू शकतो. फ्लॅट मार्केट ओपन झालं, आपल्याला सध्या तिथे कुठल्याही प्रकारचा ट्रेड नसणार आहे. सेकंड केस, जर मार्केट गॅपडाऊन झालं, ह्यूज गॅपडाऊन जर झालं त्या ठिकाणी, तर आपल्याला दोन लेवल्स आहेत त्या ठिकाणी ट्रेड करायला. एक आपल्याला HTF वर एक प्रिव्हियस ट्रेंड त्या ठिकाणी कंटिन्यू होत आहे. ओके, सो ह्या लेवलवरून बाउन्स घेत असताना जर मार्केटने 22,246
ही लेवल जर त्या ठिकाणी ब्रेक केली अपसाईडला तर आपण एक छोटे टार्गेट 22,275, 22,297 आणि परत एकदा 22,315, 320 या झोन पर्यंत आपण टार्गेट मोमेंटम प्ले करू शकतो अकॉर्डिंगली. जास्त मोठं उद्याच्याला फायनान्शियल इयरचा फर्स्ट डे, जास्त मोठं टार्गेट आपण त्या ठिकाणी एक्सपेक्ट नाही करणार आहोत, ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. आणि जर मार्केट जर ह्या ट्रॅप झोनच्याच आसपास फिरत राहिलं तर आपण कुठलाही ट्रेड नाही करणार, आपण त्या ठिकाणी वेटच करत राहणार आहोत. फक्त ह्याची प्रिकॉशन घेताल, ह्या लेवलच्या आसपास तुम्हाला कुठेही ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. देन सेकंड, आपण जर इथे बिलो साईडला जर अजून थोडंसं डिस्कस केलं, अपसाईडला पोटेन्शियल थोडंसं मार्केटचं ट्रॅपच्या सिच्युएशन मध्ये राहू शकतं. जर छोटासा एक ट्रेड जसा डिस्कस केला तो बनवू शकतो, पण जर मार्केटने ही ट्रेंड लाईन पण जर ब्रेक केली, ओके, सो क्लिअर कट 22,183 आणि बिलो साईडला एक परत एकदा प्रिव्हियस HTFचा एक मोठा ट्रेंड त्या ठिकाणी कंटिन्यू होता, तिथपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं, विच इज अराउंड 22,125 वगैरे या लेवलच्या आसपास पण मार्केट आपल्याला येताना दिसेल. या लेवलच्या आसपास म्हणजे 22,125, 22,135, 45 ह्या लेवलच्या आसपास असू शकतं. ते पॉईंट लेवल तिथे बरेचसे आहेत, म्हणून तर त्या लेवल्स तिथे मी प्रॉपर मार्क करून ठेवलं. सो या लेवलचं तुम्ही तिथे प्रिकॉशन घेताल आणि अकॉर्डिंगली डाऊन साईडचं मोमेंटम त्या ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो. देन जर आपण बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण आपण जसं डिस्कस केलेले ॲक्युरेटली टार्गेट्स, तो उद्याच्याला ट्रेड करत असताना आपण काय ट्रेड प्लॅन केलं पाहिजे. बँक निफ्टीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, मोमेंटम जर आलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोमेंटम येतं. न्यू फायनान्शियल इयर पण आहे त्या ठिकाणी. सो अकॉर्डिंगली बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे ही 47,146च्या आसपास या ठिकाणी झालेली आहे. बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली तर आपण तिथे वेट करणार. आपल्याला पाहिजे की बँक निफ्टी ही ऑलमोस्ट 47,199, ओके, ह्या लेवलच्या वरती जर फ्लॅट ओपन झालं, ब्रेक करत असेल, प्रॉपर ब्रेकआउट असेल तर आपण इझिली 47,350 या लेवलचं टार्गेट मोमेंटम त्या ठिकाणी कॅच करू शकतो. सेकंड वे, जर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन आपल्याला जर करायचा असेल तर इथे बँक निफ्टीमध्ये HTF वर एक खूप मोठा ब्रेकआउट झालेला आहे अपसाईडसाठी. ओके, सो हायएस्ट पोटेन्शियल असं दिसतंय टेक्निकल लेवल्सवर की जसं आता निफ्टीत मी एक्झॅक्टली इन्व्हर्स सांगितलं की डाऊन साईड दिसतं, तर बँक निफ्टीमध्ये असं दिसतंय की बँक निफ्टी अपसाईड मूव्ह करू शकते. सो अकॉर्डिंगली प्रिकॉशन आपल्याला डाऊन साईडसाठी काय करायचं, आपल्याला इथे इम्पॉर्टंट लेवल आहे 47,081, 47,065. ओके, हे लेवल जर प्रॉपर ब्रेकआउट होत असतील तर एक छोटासा क्विक ट्रेड आपण प्लॅन करू शकतो 46,955, 60 या लेवलच्या आसपासपर्यंतचा. देन लॅटर ऑन इथे जी HTFची ट्रेंड लाईन आहे याच्या आतमध्ये जर मार्केट हा सपोर्ट तोडून आत आलं आणि त्यानंतर जर प्रॉपर ब्रेकआउट तो ब्रेकडाऊन जर त्या ठिकाणी असेल तर आपण क्लिअर कट खालती डाऊन साईडला 46,840, 800 ह्या लेवल पर्यंत टार्गेट प्लॅन आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, सो इनव्हर्स सिच्युएशन थोडं आहे, थोडंसं मार्केट स्ट्रक्चर मिक्स आहे, बिकॉज निफ्टीमध्ये आपल्याला तिथे ट्रॅप झोन दिसतोय आणि बँक निफ्टीमध्ये थोडंसं आपल्याला एक पोटेन्शियल त्या ठिकाणी दिसतंय. सो अकॉर्डिंगली आपण ज्या लेवल्स असतात आपलं डिसिप्लिन नेहमी आपण मेंटेन ठेवला पाहिजे ट्रेड करत असताना. ज्या लेवल्स आहेत त्या ठिकाणी त्याच आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवणार. अकॉर्डिंगली जर ब्रेकआउट्स असतील, ब्रेकडाऊन्स असतील, आपल्या लेवलवर मार्केट असेल तरच आपण ट्रेड करणार. कुठल्याही प्रकारचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर नसेल, जसं मी नेहमी म्हणतो की आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ट्रेड प्लॅन आपण करणार नाही, आपण तिथे वेट अँड वॉचचीच नेहमी भूमिका घेणार. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. एकदम सिंपल सेटअप ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या ज्या आपण ट्रेनिंग सेशनमध्ये स्ट्रॅटेजीज देतो किंवा कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर युटिलाइज नाही केलेलं आहे. एकदम सिंपल, सर्वांना जे पब्लिक प्लॅटफॉर्मवर बघतायत त्या सर्वांनाही कळेल अशा पद्धतीचं सेटअप आपण ठेवलेलं आहे. सो बघूयात आपण ह्याला मंडे आफ्टर मार्केट क्लोजिंग त्या ठिकाणी ट्रॅक करूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच.